मित्रांनो, महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी 16 दिवस लागले। कारण ह्या 16 दिवस हा सर्व राजकीय सारीपाट किंवा हा जो सगळं बार्गेनिंग निगोशिएशन या 16 दिवसामध्ये सुरू होतं। मंत्रिमंडळाचं शपथ झाल्याच्या नंतर त्यानंतर खाते वाटपाला 4 ते 5 दिवस लागले। कारण त्यावेळेस या तिन्ही पक्षाकडून मलाईदार खात्यांसाठी चढाओढ लागली होती। आणि आता मित्रांनो, पालकमंत्री पदावरून सुद्धा या तिन्ही पक्षांमध्ये अशाच पद्धतीचा वाद चालू आहे। प्रत्येक पक्ष आपल्या सोयीने पालकमंत्री पद आपल्याकडे घेण्यासाठी इच्छुक आहे की जेणेकरून त्या जिल्ह्यावरती त्या पक्षाची पकड मजबूत होईल। यामध्ये जर बघितलं तर या 3 पक्षांमध्ये मित्रांनो, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यामधल्या पालकमंत्री पदावरून वाद आहे। बीडमध्ये जर बघितलं तर बीडमध्ये धनंजय मुंडे हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। त्याचबरोबर त्यांच्या भगिनी या भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून ज्या मंत्री आहेत पंकजा मुंडे, यांना सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद हवं। त्यानंतर संभाजीनगरमध्ये सुद्धा अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेचा विरोध आहे। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे हे दोघंही पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। त्यानंतर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। पण ठाणे जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री पद आहे हे शिवसेनेकडेच राहणार आणि एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। त्यानंतर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये सुद्धा या दोन्ही पक्ष जे आहेत भाजप आणि शिवसेना पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघात सुद्धा शिवसेना पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहे आणि दुसरीकडे भाजप सुद्धा जोर लावते। म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जे आताचं जे मंत्रिमंडळ आहे, ह्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्या दिवसापासून वर्चस्वासाठी ओढाताण सुरू आहे। मग ते उपमुख्यमंत्रीपद घेणे असेल, त्यानंतर गृह खात्यावरून जो 16 दिवस सर्व हा राजकीय सारीपाट रंगला ते असेल, त्यानंतर महत्त्वाचे मलाईदार खाते पदरात पाडून घेण्यासाठी असेल, आणि आता पालकमंत्री पदावरून